माझे मायबाप माझ्यासाठी सोनं आहेत, मी त्यांना घराच्या बाहेर कसं काढायचं? तुमचे मायबाप तुमच्यासाठी सोनं आहेत, त्यांना घराच्या बाहेर कसं काढायचं? तुमचे नातलग तुमच्यासाठी सोनं आहेत, त्यांना घराच्या बाहेर कसं काढायचं? तुमचं गणगोत तुमच्यासाठी सोनं आहे, त्यांना कसं काढायचं घराच्या बाहेर? लाथा घालून मला खरं आहे, वाटताय नाही म्हणून वाटता तोच माणसाच्या मनातलं बोललं, नाही तर लोकांच्या डोक्यावर चला आपलं काय काम धोका लागला कोण तुम्हाला? जेवायला मोकळं मी आपल्याला सप्रेम जय हिंद करतो. खूप वेळा पण इथं बसून राहिलात, मी म्हणालो लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. इथून पुढं या गावातलं पोरग दारू पिणार नाही. तो बारकाय रे मोठ्या पोरांनी म्हणा ना दूध पिणार नाही पिणार सर. पिऊ नका कोणी वाटलं होतं बापाचं लय वाटलं झालं. बापाची दारू सोडायला माझ्या माईला काय काय करायला लागलं तर कसं सांगते, सांगायची गोष्ट आहे काय? नांदेडला नेऊन औषधं खाऊ घातली, काय 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 काय. आता माळकरी महाराजासारखं वागलं ते म्हातारा. 20 वर्ष झालं. माझं काही वाटलं झालं का सर? डॉक्टर सर, माझ्या माईनं माळ घातली, माझं काही वाटलं झालं? माझ्या बापानं माळ घातली, माझं काही वाटलं झालं? हे डोक्यातलं काढून टाका की लोकांनी माळ घातली म्हणजे ते हिंदू धर्माचे पाईक वगैरे होत असतात असं नाही काय. महाराजचे लोक किती दाखवू तुम्हाला पंढरपूरच्या लाईनीत उभे, हे डोक्यातलं काढून टाका. चांगले लोक सगळीकडेच आहेत, वाईट लोक सगळीकडेच आहेत. आपण चांगल्यांची बेरीज करायला शिकलं पाहिजे. याच्यासाठी जयंती, याच्यासाठी जयंती. ब्राह्मणाचा जरी असला चांगला असेल तर तो माझा नातलग आहे, मराठ्याचा चांगला आहे तो माझा नातलग आहे. विचारानं माणसं जोडले तर टिकतात. तकलातून रक्ताच्या नात्याचे आपले ज्यांना काही अक्कल नाही ते जोडण्यात काय मजा आहे? काही मजा नाही. विचाराचं नातं आपल्यामध्ये डेव्हलप व्हावं, आपल्यामध्ये निर्माण व्हावं. बुद्धाचा, बाबासाहेबाचा, अण्णाभाऊचा विचार आपल्याला कळावा, याच्यासाठी म्हणून पोटतिडकीने बोललो. खूप वेळ, तब्बल तास दीड तास झाला असेल मी बोललो आहे आपल्याशी. मी जयंती उत्सव समितीच्या सगळ्या तरुण मित्रांचं जाहीर कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि हा विचाराचा जागर अशाच पद्धतीने वर्षानुवर्ष या गावात तेवत ठेवला पाहिजे, तेवत राहिला पाहिजे. आता हे पोरं करायला पुढच्या वर्षी अजून दुसरे, पुढच्या वर्षी अजून दुसरे, पुढच्या वर्षी अजून दुसरे, अशी बेरीज बेरीज बेरीज. तुम्ही मार्गदर्शन करायचं, त्यांनी मार्गदर्शन करायचं. मार्गदर्शन दर्शनाची राहण लावू नका, फक्त मार्गदर्शन करत करत आपली लेकरं पुढे नेण्यात समाजाचा, देशाचा, गावाचा उत्कर्ष असतो. आपलं गाव, आपली माणसं विसरून भागत नाही म्हणून मी इतका वेळ पोटतिडकीने बोलतो. आणि पाटोळे ताईचं गणगोत नेहमी दारात येतं. त्यांनी हा अवतार बघितला नव्हता कधी. आमच्या ताईच्या बाजूला राहणार पोरगा असलं काही बोलत काही माहिती सांगितलं पाहिजे. आपल्या गोरगरीब